महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये चंद्रपुरात काँग्रेसकडे सर्वात जास्त जागा असूनही अजून सत्ता स्थापन होत नाहीये. कारण काय, तर इथली लढाई भाजप सोबत नाहीये, तर काँग्रेस सोबतच आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिमा धानोरकर यांच्यातला वाद आता इतका विकोपाला गेलाय की नगरसेवकांच्या पळवापळवीपासून ते समृद्धी महामार्गावर फिल्मी स्टाईलने गाड्या अडवण्यापर्यंत हा प्रकार पोहोचलाय. शेवटी निकाल लावण्यासाठी वडेट्टीवारांना 18 नगरसेवक घेऊन दिल्ली गाठावी लागली. नक्की चंद्रपुरात काय घडतंय, वडेट्टीवार आणि धानोरकर यांच्यात एवढी कट्टरता का निर्माण झाली आणि दिल्लीमध्ये नक्की काय तोडगा निघाला, जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून. नमस्कार, मी शुभम गोरे आणि तुम्ही पाहताय लगाव बत्ती. चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये काँग्रेसनं 66 पैकी 27 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला. सोबत 3 नगरसेवकांचा पाठिंबा सुद्धा आहे, म्हणजे आकडा 30 वर पोहोचतोय. त्यांना बहुमतासाठी फक्त 4 नगरसेवकांची गरज आहे. जर काँग्रेस एकजुटीने राहिली असती तर सत्ता मिळवणं खूप सोपं होतं. पण वडेट्टीवार गटाकडे 18 आणि धानोरकर गटाकडे 9 नगरसेवक असल्याने महापौर कोणाचा यावर 2 महिने झालं घोळ सुरू आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही हा वाद मिटवायचा प्रयत्न केला, पण त्यांना तो मिटवता आला नाही. म्हणून वडेट्टीवार गटाने त्यांचे 18 नगरसेवक घेऊन 3 फेब्रुवारीला थेट दिल्ली गाठली. दिल्लीला त्यांनी काँग्रेसचे सचिव के.सी. वेणुगोपाल यांची भेट घेतली आणि शेवटी निकाल लागलाच. आता फॉर्म्युला काय ठरलाय, तर वडेट्टीवार गटाकडे 18 नगरसेवक असले तरी दिल्लीतला निकाल हा धानोरकर यांच्या बाजूने झुकलाय. पक्षाने महापौर पद हे खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या गटाला देणार असून उपमहापौर आणि गटनेते पद हे विजय वडेट्टीवार यांच्या गटाला देण्यात येणार आहे. आणि जो गट उरलेले 4 नगरसेवकांची गरज भरून काढेल त्या गटाला स्थायी समिती अध्यक्ष बनवण्यात येणार आहे. पण विषय असा आहे की बहुमतासाठी लागणारे उरलेले 4 नगरसेवक जमवण्याची जबाबदारी आता धानोरकरांवर आहे. जर ते त्या नगरसेवक जमवू शकल्या नाहीत तर भाजप आणि ठाकरे गट मिळून तिसरं समीकरण तयार करण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण ठाकरे गटाने आधीच जाहीर केलंय की जो आम्हाला महापौर पद देईल आम्ही त्यांच्या मागे उभं राहू. त्यामुळे आता काँग्रेसला जिथं बहुमत मिळत नाहीये तिथं तर वाईट अवस्था आहेच आहे, पण जिथं बहुमत मिळतंय तिथे अंतर्गत वादामुळे पक्षाची नाचक्की होते. या सत्ता स्थापनेसाठीचा वाद किती खालच्या थराला गेला याचं उदाहरण म्हणजे मागच्या आठवड्यामध्ये समृद्धी महामार्गावर झालेला राडा. वडेट्टीवार गटाचे नगरसेवक पुण्यावरून नागपूरला एका खासगी ट्रॅव्हलने निघाले होते. पहाटेची वेळ होती. अचानक मुंबई पुणे समृद्धी महामार्गावर 6 ते 7 गाड्यांनी या बसचा पाठलाग केला आणि ट्रॅव्हल्स अडवली. त्या 10 ते 15 लोकांनी बसमध्ये असलेल्या नगरसेवकांना धमकावलं. हा साऊथ स्टाईल राडा करणारा इसम होता धानोरकर गटाचा समर्थक सौरभ ठोंबरे. या ठोंबरेचं असं म्हणणं होतं की वडेट्टीवार गटाने त्यांचे 5 नगरसेवक पळवले होते आणि मला त्यांचं बोलणं हे प्रतिमा धानोरकर यांच्याशी करून द्यायचं होतं. पण ही बातमी महाराष्ट्रामध्ये वाऱ्यासारखी पसरली आणि भर रस्त्यात नगरसेवकांना धमकावणं, शिवीगाळ करणं यामुळे पुन्हा एकदा काँग्रेसची संपूर्ण राज्यामध्ये नाचक्की झाली. पण या दोघांमधला वाद हा काय आजचा नाहीये. याची सुरुवात झाली होती ती बाळू धानोरकर यांच्यापासून. 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये जेव्हा बाळू धानोरकर हे शिवसेनेमधून काँग्रेसमध्ये आले होते तेव्हा त्यांना तिकीट मिळवून देण्यासाठी प्रयत्न हे वडेट्टीवारांनीच केले होते असं बोललं जातं. 2019ची लोकसभा बाळू धानोरकर जिंकले, पण हळूहळू या 2 नेत्यांमध्ये वर्चस्वाची लढाई सुरू झाली. बाळू धानोरकर गेल्यानंतर प्रतिभा धानोरकर या खूप ऍक्टिव्ह झाल्या आणि या सगळ्या वादाला खरी फोडणी मिळाली ती 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये. वडेट्टीवार यांना आपल्या मुलीसाठी म्हणजे शिवानी वडेट्टीवार यांच्यासाठी चंद्रपूरची जागा पाहिजे होती, पण प्रतिमा धानोरकर यांनी आपल्या पतीचा वारसा चालवण्यासाठी या जागेवरती दावा केला. शेवटी पक्षश्रेष्ठींनी प्रतिभा धानोरकर यांना तिकीट दिलं आणि त्या मोठ्या फरकाने निवडूनही आल्या. तेव्हापासून चंद्रपुरामध्ये वर्चस्व कुणाचं यावरून या 2 गटांमध्ये सारखे वाद होत असतात. काँग्रेसच्या या भांडणामध्ये भाजप 23 जागा मिळवून दबा धरून बसलाय, पण इथे उद्धव ठाकरे यांची शिवसेना 6 जागांसोबत आणि वंचित 2 जागांसोबत किंगमेकरच्या भूमिकेमध्ये. ठाकरेंच्या शिवसेनेनं तर थेट ऑफर दिले, जो आम्हाला महापौर पद देईल त्याला आम्ही पाठिंबा देऊ. जर काँग्रेसने अंतर्गत वाद मिटवले नाहीत तर भाजप या वादाचा फायदा घेऊन सत्ता खेचून आणू शकतो. त्यामुळे या संपूर्ण वादातून एकच गोष्ट स्पष्ट होते की काँग्रेससाठी त्यांचा सर्वात मोठा शत्रू भाजप नाहीच आहे, तर त्यांचेच इंटरनल कॉन्फ्लिक्ट आहेत. सध्या तरी दिल्लीत गेल्यामुळे याच्यावर तात्पुरता पडदा पडलाय असं म्हणायला हरकत नाहीये. पण दिल्लीमध्ये तोडगा निघाल्यावर प्रतिभा धानोरकर यांनी आपल्या पतीच्या आठवणीमध्ये मिस यू बॉस असं स्टेटस ठेवलं. त्यात त्यांनी लिहिलं होतं की संकट संपवायला नाही तर अस्तित्वाची जाणीव करून द्यायला येतात. हा टोला थेट वडेट्टीवारांना असल्याचं बोललं जातंय, पण यात सामान्य माणूस भरडला जातोय. महाराष्ट्रातल्या बऱ्याच जिल्ह्यांचे महापौर ठरले असताना चंद्रपुरात मात्र नुसती वादावादी बघायला मिळते. सामान्य जनतेने मतदान केलंय ते विकासासाठी, पण नेते लढतायत ते पदांसाठी. नगरसेवकांना रिसॉर्टवर नेणं, त्यांना पळवणं आणि महामार्गांवर गाड्या अडवणं यामुळे लोकशाहीची ही थट्टाच होते. तुम्हाला काय वाटतं, काँग्रेसचा हा चव्हाट्यावर आलेला वाद आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षाला महागात पडेल का? कमेंट करून नक्की सांगा आणि लगावबत्ती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.